नमस्कार. आज आपण बघणार आहोत खिमा गोळा आमटी. खिमा गोळा आमटी म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं, खिमा वगैरे केला, की तो थोडासा बाऊलभर, वाटीभर खिमा उरला, की तो सगळ्यांना पुरेनासा व्हायचा. मग त्याच्यात थोडंसं पदार्थ मिक्स करून त्याचे गोळे करून त्याची आमटी केली जायची, की ती 4 जणांना सहज पुरते. त्या दृष्टीने तो खिमा गोळा आमटी केली जायची. तर आज आपण बघणार आहोत खिमा गोळा आमटी. खिमा गोळा आमटीला आपण 1 बाउल खिमा कोरडा करून घेतलाय. 2 चमचे बेसन, 2 चमचे रवा, अर्धा बाउल कांद्या खोबऱ्याचं वाटण, अर्धा बाउल अप्रस नारळाचं दूध, एक मध्यम आकाराचा टामॅटो बारीक चिरून घेतलेला, एक कांदा बारीक चिरून घेतलेला, 1 चमचा लसणाची पेस्ट, 1 चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा सिकेपी गरम मसाला, वरून पेरायला थोडीशी कोथिंबीर, 1.5 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ. आपण जो खिमा आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आपण आता खिमा वाटून घेतलेला आहे. त्यात आपण 2 चमचे बेसन, 2 चमचे रवा. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण हे 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे. त्याच्यामुळे रवा ओलसर होईल आणि ह्याच्याला कोरडेपणा येईल. आता आपली 5 मिनिटं झाली आहे. आपण हाताला थोडा तेलाचा हात लावणार आहोत आणि ह्याचे छोटे-छोटे असे गोळे करून घेणार आहोत, म्हणजे बॉल करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण गोळे करून घेतलेले आहेत. आपण कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपलं तेल तापलंय, आपण कांदा घालूया. कांदा छान परतून घेऊया. आता कांद्याचा रंग थोडा बदलला आहे, आपण टोमॅटो घालूया. तोही आपण परतून घेणार आहोत. आता दोन्ही छान सवतळून झालंय, आपण याच्यात आलं, लसूण व इतर मसाले टाकणार आहोत. आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, हळद, तिखट, सिकेपी गरम मसाला, मीठ फक्त आपण ह्याच्यापुरतं रश्श्यापुरतं घालणार आहोत. खिम्यामध्ये मीठ आहे. हे परत सवतळणार आहोत. कांद्या खोबऱ्याचं वाटण थोडंसं सवतळून घ्यायचं आहे. आता आपण पाणी घालणार आहोत. साधारणतः 2-2.5 बाउल घालायचे आणि ह्याला आता आपण छान रटरट उकळी आणणार आहोत. आता चांगलं आपलं रटरट उकळतंय. आपण ह्याच्यात जे खिम्याचे बॉल केलेले आहेत ते आपण सोडणार आहोत. असे बाजूबाजूला सोडायचे. एक 5 मिनिटं रटरट उकळू द्यायचं आहे. आता आपले बॉल बघा सगळे शिजलेले दिसतील. म्हणजे ॲक्च्युली खिमा तर शिजलेला आहे, पण त्यात रवा बेसन घातलेलं असल्यामुळे एकही बॉल तुमचा फुटणार नाहीत. सगळे बॉल छान शिजले जातात. जर तुमचा खिमा उरला नसेल आणि मुद्दामून असं करायचं असेल तर साधारणतः 200 ग्रॅम खिमा घ्यायचा आणि आपण खिमा करतो तसा करून कोरडा करायचा आणि मिक्सरमधून काढायचा. चिकनचा खिमा गेला तर तो शिजवला नाही तरी नुसता सवतळून घेतला तरी चालेल. हा मी मटणाचा खिमा घेतलेला आहे.
आता आपले छान उकळलेलं आहे. छान आपले फुगयला आले आहेत. पहिल्यापेक्षा आपले मोठे झालेले दिसतील बॉल तुम्हाला. म्हणजे बॉलही चांगले शिजलेले आहेत. आतला जो रवा असतो बॉलचा तो शिजला गेला पाहिजे. आता आपण गॅस घालवणार आहोत. अप्रस नारळाचं दूध घालायचं आहे आपल्याला. जरासं हलवायचं आहे आणि वरून कोथिंबीर पेरूया. झाकण ठेवून द्यायचं आहे. एक 5-10 मिनटं नारळाच्या दुधात मुरू द्यायचे आणि मग आपण खायला घेऊ शकतो.